नमस्कार मंडळी, आज आपण एकदम नव्या पद्धतीने वेगळी अशी ही बटाट्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी इथे 3 बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत। बटाट्याची वरची साल या पद्धतीने काढून घ्यायची आहे व नंतर त्याचे छोटे छोटे असे काप करून घ्यायचे आहेत। किसणीने सुद्धा करून घेऊ शकता किंवा चाकूने या पद्धतीने चकत्या करून घ्यायच्या आहेत। नंतर या पाण्यामध्ये 2 ते 3 वेळा छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे बटाट्यातील पूर्णपणे स्टार्च इथे निघून जाते। तर इथे मी सर्व चकत्या बनवून घेतल्या आहेत आणि बाउलमध्ये पाणी घेतलं आहे। 3 वेळा छान स्वच्छ असे या धुवून घ्यायचे आहेत। नंतर इथे आपण 2 उकडलेले बटाटे घेणार आहोत। ही भजी एकदम वेगळ्या पद्धतीची आहे। नॉर्मल भजी बनवतो त्याच्यात उकडलेले बटाटे लागत नाही, तर इथे 2 उकडलेले बटाटे मॅश करून घेतले आहेत। नंतर याच्यामध्ये आता बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे। नंतर 1 चमचा आले लसूण पेस्ट घातली आहे। नंतर हळद, लाल मिरची पावडर, धणे पावडर घालायचं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हा मसाला एकदम व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता बटाटा मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे। नंतर इकडे बाउलमध्ये आता पाऊण वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे। तांदळाचं पीठ वापरल्यामुळे बटाटा भाजी एकदम कुरकुरीत होतात। हळद, चवीपुरतं मीठ, थोडंसं लाल मिरची पावडर घातलं आहे। नंतर ओवा क्रश करून घातला आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर आपल्याला व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे। तर इथे सुरुवातीला व्यवस्थित अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता। अशा पद्धतीचं हे बॅटर झालं पाहिजे। तर चमच्यावरती अशा पद्धतीने बॅटर घेऊन पाहायचं आहे आणि खाली जर पडत असेल तर हे व्यवस्थित कन्सिस्टन्सी झाली आहे असं समजायचं। नंतर आता जे बटाट्याचे चकत्या बनवल्या होत्या त्याच्यावरती हा बटाट्याचा मसाला घालायचा आहे आणि वरून आणखी 1 चकती ठेवून या पद्धतीने व्यवस्थित याला दाबून घ्यायचं आहे। तर आज आपण अशी स्टफ्ड बटाटा भाजी बनवत आहोत। तर बघू शकता अशा पद्धतीने मी याला छान दाबून घेतलं आहे। इथे आणखी एक दाखवत आहे। चकती घ्यायची आहे बटाट्याची आणि त्याच्यावरती आलूचा मसाला घालून वरतून आणखी एक ठेवायची आहे आणि व्यवस्थित याला दाबायचं आहे, म्हणजे मसाला बाहेर येणार नाही। तर अशा पद्धतीने इथे मी सर्व बनवून घेते आणि इकडे बॅटर सुद्धा 10 मिनिटे भिजलं आहे। त्याच्यात पाव चमचा खायचा सोडा घातला आहे आणि व्यवस्थित याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घेतलं आहे। तर बॅटरमध्ये या पद्धतीने डीप करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये आपल्याला ही भजी फ्राय करून घ्यायची आहे। तर कढईमध्ये मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यात भजी सोडून घ्यायची आहेत आणि दोन्ही साईडनी छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। मिडियम गॅसवरती भजी तळायची आहे, जास्त बारीक ठेवू नका। तर इथे बघू शकता भजी आपली तळून झाली आहेत। तर अशाच पद्धतीने इथे मी राहिलेली सुद्धा तळून घेते। तर नॉर्मल बटाटा भजी बनवण्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। तर इथे बघू शकता एकदम वरून कुरकुरीत अशी झालेली आहेत। अशा पद्धतीची तुम्ही कधी बनवली नसेल तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा। खायला खूप टेस्टी लागतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।